हे ऐक ग, असं जोरात बाहेर विव्हळले होते आणि मी घाबरून पटकन दार उघडलं आणि त्यांनी मला काही कळण्यापूर्वी हसत हसत आत येऊन दाराला कडी घालून टाकली होती. मी यांच्याकडे घाबरून बघितलं तर हे मद्य पिऊन पार झिंगून उभे होते. त्यांना त्यावेळी स्वतःचा तोलसुद्धा सावरता येत नव्हता. त्यात त्यांचे ते लाल डोळे, पिंजारलेले केस कसे तरी दिसत होते. भरीसभर म्हणून यांनी अंगात फक्त एक लहानशी चड्डी घातलेली होती. त्या अवस्थेत सुद्धा त्यांच्या हातात सिगरेट होती. मला क्षणात हे असे इथे अवेळी का आलेत हे कळलं होतं. तसे मी ओरडले, अहो तुम्ही आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा, ही काय इथे यायची वेळ आहे का? तसे ते खदाखदा हसत म्हणाले, कुत्रे तू माझी बायको आहेस आणि इथे कधीही यायला मला कोणाची परवानगी घ्यावी लागणार नाही. चल आपण थोडा वेळ मजा करू. असं अडखळत म्हणत त्यांनी सिगरेट खाली टाकून पायाखाली चुरगळली आणि ते पुढे सरकले तशी मी जोरात किंचाळले, पारुल पारुल. तेव्हा संतापाने त्यांनी एक जबरदस्त ठोसा माझ्या तोंडावर हाणला आणि ते ओरडले, अरे कुत्रे ओरडू नकोस, नाहीतर मी तुझं नरडच फोडून टाकीन. साली 4 दमडीची भटाची पोर. एवढं बोलून ते माझ्या अंगाशी वेड्यासारखे झोंबायला लागले. त्यांनी माझी साडी ओढून काढण्यासाठी मला घट्ट धरलं होतं. मी जीवाच्या आकांतानं पारुल पारुल म्हणून ओरडत त्यांना प्रतिकार करत राहिले होते. आता हे दारूनं धुंद असल्यामुळे मी त्यांच्याशी प्रतिकार करू शकत होते, पण तरीही त्यांच्यापुढे माझी प्रतिकारशक्ती कमीच पडत होती. आणि तेव्हाच पारुल दाराशी येऊन सोने दार उघड, सोने दार उघड म्हणून दार ठोठवायला लागली. त्या शांत हवेलीत आमचा एकच गोंधळ सुरू झाला होता. यांनी मला न जुमानता सरळ मला उचललं, पलंगावर टाकलं आणि ते माझ्यावर झेपावले. त्यांच्या या जवळीकतेची मला एवढी किळस आली की मी अक्षरशः ओकायला लागले होते. ते माझी साडी वर करत असताना त्या बंद दारावर एक भयंकर जोरात लाथ पडली. ती लाथ इतकी भयंकर होती की ते जुनं तरीही भक्कम असलेलं दार क्षणार्धात मोडून पडलं होतं आणि त्या मोडलेल्या दारातून एखाद्या हिंस्त्र जनावरासारखे भयंकर चिडलेले कंकाल बाबा आपल्या हातात उघडी तळपती तलवार घेऊन आत आले. त्यावेळी त्यांचे ते सफेद कवडीचे डोळे अर्धवट वर उचलले गेले होते. ते जोरजोरात काही मंत्र म्हणत होते. त्यांनी आत येऊन एखाद्या झुरळाला उचलावं ना तसं प्रतापरावांना उचललं आणि अक्षरशः दारातनं बाहेर फेकून दिलं. मी धडपडत उठले. आत आलेल्या पारुलच्या कुशीत हुंदके देत रडत शिरले. तेव्हा कंकाल बाबा बाहेर गेले आणि पळण्यासाठी उठणाऱ्या यांच्या नरडीवर पाय ठेवत कमालीच्या भेसूर आवाजात ओरडले, हरामखोर, जर पुन्हा तू तिच्याकडे नुसतं पाहिलंस ना तरी मी तुम्हा सगळ्या निंबाळकरांची मुंडकी छाटून रक्त पिऊन त्या योगिनींना अर्पण करीन. तू माझ्या मार्गात आडवा येऊ नको. एवढं किंकाळून त्या कंकाल बाबांनी प्रतापरावांच्या नरड्यावर एवढ्या जोरात पाय दाबला होता की ह्यांनी आपले डोळेच पांढरे केले आणि कंकाल बाबांचा तलवार धरलेला हात वर उचलला गेला. त्याचवेळी भानावर आलेली पारुल एकदम पुढे झाली. हात जोडून म्हणाली, बाबा मालकांना सोडा, बाबा, अहो बाबा मालकांना सोडा. आणि अचानक कंकाल बाबा एकदम शांत झाले होते. त्यांनी तो तलवार असलेला आपला हात सावकाश खाली घेतला होता. प्रतापरावाच्या नरडीवरनं आपला पाय काढला. तेव्हा हे एकदम धडपडून उठत, गुरुजी मला क्षमा करा, मला क्षमा करा गुरुजी, असं म्हणत तिथनं पळत सुटले. कंकाल बाबा आत येऊन माझ्याकडे आणि पारुलकडे बघत म्हणाले, आत्ता इथे घडलेल्या कुठल्याच गोष्टीची बाहेर वाच्यता होता कामा नये. आणि आम्ही आमच्याही नकळत आमची डोके हलवली होती. नंतर कंकाल बाबा शांतपणे तिथून निघून गेले. समजा त्यावेळी काही घडलं असतं तर कंकाल बाबांनी त्याच क्षणी सगळ्या निंबाळकरांचा आणि माझा सुद्धा चिरच्छेद केला असता आणि ते निघून गेले असते. त्या विचित्र घडलेल्या घटनेनं मी पार हादरले होते. मला कळतच नव्हतं की हे सगळं माझ्या भोवती कसलं जाळं वेणत चाललंय. मला ह्यांची विलक्षण घृणा आली होती.
ह्यांच्यात आणि एखाद्या जनावरात काहीही फरक नव्हता. आणि अशा हिंस्त्र जनावराबरोबर मी कदापि राहू शकत नव्हते. ते सरळ मला कुत्री म्हणत होते. मी हे सगळं बाबांना सांगितल्यावर ते मला खचित तिथे एक क्षणभर सुद्धा ठेवणार नव्हते. त्यातल्या त्यात आता इथं एक बरं होतं, हे कोण कुठले कंकाल बाबा माझ्याकडे थोड्याशा सहानुभूतीनं बघत होते आणि त्यामुळे सहानुभूतीनं वागतही होते. देव त्यांचं बरं करू दे. नंतर हा सगळा प्रकार बघून मी पारुलला म्हणाले, अगं हे सगळं काय आहे? काल रात्री कोणीतरी येऊन या दाराकडे रक्त ओकून गेलं आणि आज हे असं. पारुल, मला खरंच इथे राहायचं नाहीये ग. अगं ही माणसं नाही आहेत, ही जनावरं आहेत, जनावरं. पारुल मला थोपटत म्हणाली, सोने अगं एवढं का मनाला लावून घेतीयस? हे बघ, कितीही झालं तरी ते तुझं सौभाग्य आहे. आणि मी ओरडले, शी, असलं घाणेरडं सौभाग्य असण्यापेक्षा नसलेलं बरं. आणि मी त्या मोडून पडलेल्या उघड्या दाराची पर्वा न करता भावनेच्या भरात त्या 64 योगिनींच्या मंदिराबद्दल, माझ्या पूजेबद्दल, बळी या शब्दाबद्दल आणि त्या काली शक्तीबद्दल माझी शपथ विसरून पारुलला भडा 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 सगळं सांगून टाकलं. त्यावेळी माझ्या मनावर खरंच खूप मानसिक ताण पडला होता. पारुल हे सगळं भयचकित नजरेनं डोकं हलवीत ऐकत होती. नंतर ती हलकेच म्हणाली की सोने, या 64 योगिनींबद्दल मला माहिती आहे. अगं त्या मृत्यूच्या आणि जादूटोण्याच्या देवता आहेत. इथले डोंगरी आदिवासी त्यांची पूजा करतात. त्या योगिनींची आराधना करून ते मंत्र, जारण मारण विद्या आणि जादूटोणा करतात. भानुमती ही याच योगिनीची विद्या आहे आणि सोनी ते बाबा त्या योगिनीचे भक्त असले तर तुझ्या पूजेच्या तू म्हणणाऱ्या बळी या शब्दाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतोय. आणि हे सगळं फार धोकादायक आहे सोने. तिच्याकडे घाबरून बघणाऱ्या मला ती माझा हात घट्ट धरत म्हणाली, सोने, तुझे बाबा इथे आले किंवा तू माहेरी गेलीस तर तू जरूर या पूजेबद्दल त्यांच्याकडे बोल. तुझ्या ब्राह्मण बाबांना या पूजेचा अर्थ नक्की कळेल. सोने, मी उद्या भाजी आणायला अंजनपूरला जाणार आहे, तेव्हा मी तिथल्या शास्त्री बाबांजवळ या पूजेविषयी विचारते. पण सोने, इथे काहीतरी पाणी मुरतंय हे नक्की. तू त्या बाबांचं बोलणं ऐकलंस ना? किती भयंकर बोलत होते ते. आणि मी पुढे झाले नसते ना तर कदाचित मालकांचं आज काही खरं नव्हतं. आणि मी काही बोलायच्या अगोदर कंकाल बाबा त्या मोडून पडलेल्या दारातून संतापानं वेडावून वादळाप्रमाणे आत येत म्हणाले, शेवटी कुत्रे, तू या क्षुद्र नोकराणी पुढे सगळं ओकलीसच ना. त्याचे परिणाम आता ती भोगेल. आणि पारुलकडे वळून म्हणाले, जा तू तुझ्या खोलीत. नशीब त्यावेळी त्यांच्या हातात तलवार नव्हती. बिचारी पारुल खारीसारखी आपल्या खोलीत पळालेली होती. पारुल गेल्यावर कंकाल बाबा मला म्हणाले, उद्या पूजा नाही हे तुला माहिती आहे ना. आता तू विश्रांती घे. मी इथे जवळपास आहे आणि तुझं हे तोंड बंद ठेव. ते गेल्यावर मी मनात म्हणाले की हे सुद्धा मला कुत्री म्हणाले. देवा, सत्यानाश कर या गुरुजींचा. त्या रात्री मी पहाट होईपर्यंत त्या मोडून पडलेल्या दाराकडे पाहत घाबरून बसलेली होते. पहाटे पहाटे मला बसल्या जागी डुलकी लागली. मी झोपी गेले. सकाळी पारुलनी मला हलवून जागं केलं तेव्हा मी दचकून उठले. ती म्हणाली, चल सोने, तुझ्या सासूनी तुला नवीन खोली दाखवायला सांगितली आहे, तू तिथेच तुझी आंघोळ बिंगोळ आटप. पारुलने आज जाऊन ती पूजेची साडी घेतली. मी म्हणाले, ही साडी घेऊन जा आणि विहिरीत फेकून ये. आणि माझ्या सासूला सांग तुमची ती घाणेरडी साडी कावळा घेऊन गेला. पारुल हसत म्हणाली, वेडाबाई, चल आता. मला ती खोली सोडताना खूप वाईट वाटलं होतं. ते चिमणा चिमणीचं घरटं अजून बांधूनही पूर्ण झालेलं नव्हतं. मी पारुलला म्हणाले की पारू, तू या खोलीची ती खिडकी आहे ना ती उघडी ठेव. अगं त्या चिऊताईला अजून आपलं घर बांधायचं आहे. तिने मान हलवली होती. मी नंतर त्या खोलीला नमस्कार करून निघाले तेव्हा अश्वत्थामाची आई त्या पिठाच्या कटोरीकडे बघून रडतच राहिलेली होती. आणि मी मनात म्हणले की रड बाई, पोटभर रड. माझ्या आईसारखं रडणंच दिसतंय तुझ्या नशिबात. नंतर मी आणि पारुल त्या समोरच्या जिन्यानं उतरून दिवाणखान्यात आलो.
तिथल्या खालच्या एका खोलीत पारुल मला घेऊन शिरली आणि तिने तिथला एक पुतळा उजव्या बाजूला फिरवला. त्याबरोबर त्या खोलीची भिंत वर सरकली आणि तिथे एक जिना दिसायला लागला. त्या जिन्याकडे पारुलबरोबर जात मी तिला विचारलं, अगं पारू, आता तुला सुद्धा या कळी फिरवायच्या जादू यायला लागल्या का? ती म्हणाली, अगं कर्म माझं, तुझ्या सासूनी मला सकाळी येऊन हे सगळं दाखवलंय. नंतर ती मला म्हणाली की सोने, मला त्या साधूबाबांची फार भीती वाटते ग. मी तिला सांगितलं, म्हटलं पारुल तू काही घाबरू नको, जोपर्यंत माझ्या पूजा चालू आहे तोपर्यंत ते कुणाला काही करणार नाहीत. आम्ही असं बोलत बोलत तो जिना उतरून खाली जात राहिलो आणि आम्ही एकदम बाहेरच्या बागेजवळ आलेलो होतो. नंतर आम्ही त्या जुन्या हवेलीच्या डाव्या बाजूनं वळून तिथल्या हवेलीत पुन्हा शिरून आम्ही आत गेलो. इथे सुद्धा त्या हवेलीची अगदी दुर्दशा झालेली होती. हा त्या हवेलीच्या एका बाजूचा भाग होता. आम्ही त्या कोळिष्टक, धूळ आणि अंधारानं भरलेल्या तिथल्या एका पडक्या खोलीत शिरलो आणि पारुलनी पुन्हा त्या पडक्या खोलीच्या खुंटीला दाबून तिथली भिंत उघडली आणि समोरच्या जिन्यानं आम्ही पुष्कळ वर गेलो. मी जाताना पारुलला म्हणाले की पारुल, जर या हवेलीच्या या गुप्तद्वाराचं कोणाला ज्ञान नसेल ना, तर या हवेलीत काय काय भरून ठेवलंय हे कोणाला कळायचं सुद्धा नाही. अगं इथून थोड्या अंतरावर पाताळात मोठा समुद्र पसरलाय आणि इथे एक आकाशाला भिडणारं 64 योगिनींचं मंदिर आहे, हे जगाला माहिती सुद्धा नसेल. पारुल भाबडेपणानं म्हणाली की सोने, अगं इथे असं काही असेल ह्याची मी कधी स्वप्नात सुद्धा कल्पना केलेली नव्हती. अगं इथे या जुन्या हवेलीत आम्ही नोकर माणसं कधी येत नाही. तसं फक्त माझघर आणि नवीन हवेलीचा तो दिवाणखाना एवढ्या पुरताच आमचा इथे संबंध असतो आणि वावरही तेवढाच. आम्ही दोघी असं बोलत बोलत वर पोचलो. तो जिना अजून वर जात होता, पण मध्येच उजव्या बाजूला एक लांब लचक गॅलरी लागली. पारुल तिथे वळली. तिथे पूर्वी मी राहत होते अगदी तशाच ओळीनं खूप खोल्या होत्या. जिथे तिथे पाहावं तिथे जिनेच जिने आणि खोल्यांचं जाळं पसरलेलं होतं, पण सर्वत्र अगदी स्मशानकळा आणि भकासपणा भरलेला होता. मला वाटलं मी पूर्वी राहत होते ती हवेलीची बाजू जरा ठीक होती, पण इथे इतकी धूळ आणि घाण भरली होती की माझा जीवच गुदमरलेला होता. इथे मात्र 2-3च पुतळे होते आणि ते सुद्धा खाली पडून फुटलेले होते, जणू कोणी त्यांना ढकलून ते फोडून टाकलेले होते. पारुलने नंतर मला त्या खोल्यांच्या जाळ्यातल्या 4थ्या नंबरच्या खोलीजवळ आणलं आणि त्या खोलीचं दार कडी काढून उघडलं. आम्ही आत आलो. ही खोली खूप ऐसपैस मोठी होती. या खोलीत मुद्दाम केलेली सजावट फार वेगळ्या प्रकारची आणि मनाला कससच करणारी होती. म्हणजे त्या खोलीच्या मध्ये मोठमोठ्या जांभळ्या लाल लाल फुलांचा गालीचा अंथरलेला होता. ती संपूर्ण खोली जांभळ्या रंगानं रंगवलेली होती आणि त्या खोलीच्या तिन्ही मोठ्या खिडक्यांवर जांभळे पारदर्शक पडदे सोडलेले होते. इथे पलंग खोलीच्या डाव्या हाताला होता. उजव्या भिंतीवर सोनेरी काठाचा मोठा उंच आरसा होता. त्या आरशाच्या खालच्या काठाखाली चांगल्या 6 पायऱ्या होत्या. त्या पायऱ्या बघून मी पारुलला म्हणाले की पारुल, अगं ह्या आरशाच्या खाली पायऱ्या कशासाठी? म्हणजे आपलं थोबाड बघायला अगदी 6 पायऱ्या वर चढून जाऊन आरशासमोर उभं राहायचं, त्यापेक्षा खाली उभं राहून सुद्धा आपलं थोबाड बघता येतच ना. हे असं वर जाऊन पाहिल्यावर आपलं थोबाड काही वेगळं दिसणार आहे का? आणि हे म्हणताना माझी नजर एकदम त्या प्रचंड आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाकडे गेली. खरंच एखाद्या देवीनं हेवा करावा तशी मी सुंदर होते आणि त्या जांभळ्या रंगछटेत माझ्या सुवर्णकांतीचं प्रतिबिंब नक्कीच चंद्रापेक्षा सुंदर दिसत होतं. त्या खोलीचं छत जांभळ्या रंगानं रंगवलं होतं, तरी तिथे जाणवत होतं की ही सगळी सजावट काही दिवसांपूर्वी केलेली आहे. माझ्या पलंगाच्या समोर 4 खुर्च्यांचं गोल काचेचं टेबल पूर्वीच्या त्या खोलीत होतं ना, तसंच इथेही होतं. त्या टेबलावरच्या काचेच्या मोठ्या फुलदाणीत कागदाची जांभळी फुलं होती. जवळच्या काचपात्रात फळं मांडून ठेवली होती. एका काचेच्या बशीत मिठाई ठेवली होती. मी आणि पारुलनं बघितलं त्या खोलीतल्या 4ही कोपऱ्यात माझ्याच उंचीच्या योगिनींचे पुतळे ठेवले होते. मी त्या योगिनींना ओळखत होते.
माझ्या समोरच्या कोपऱ्यात उंटावर बसून जणू वाळवंटात फिरायला निघालेली योगिनी होती, तर दुसऱ्या कोपऱ्यात अंतकरी योगिनी हातात सुरा घेऊन पोटात घालू का असं विचारत उभी होती. तिसऱ्या कोपऱ्यातली चंडिका शवावर बसून आमच्याकडे खाऊ का गिळू अशा नजरेनं बघत होती. चौथ्या कोपऱ्यात हत्तीवर बसून घंटी वाजवत डोकं नसलेली योगिनी इंद्रजाली मला वाढ द्या नाही तर घंटी डोक्यात घालीन असं म्हणत उभी होती. मी जेव्हा त्या योगिनींकडे बघून पारुलला त्या योगिनींची माहिती सांगितली तेव्हा पारुल खो खो हसत म्हणाली, सोने त्यांची चेष्टा करू नकोस, बघ त्या तुझ्याकडे बघतायत. तसं मी त्यांना जीभ काढून वेडावलं. माझ्या पलंगाच्या डोक्याच्या बाजूच्या भिंतीवर एक अत्यंत सुंदर चित्र लावलेलं होतं. त्या चित्रात रेखाटलं होतं की संध्या छाया आसमंतात पसरल्या आहेत आणि सोनेरी लालसर छटा असलेल्या त्या फेसाळलेल्या समुद्रात रविराज दिमाखानं उतरतायत. ते मनोहर दृश्य बघत त्या काठावर उभ्या असलेल्या सुंदर तरुणीचे मोकळे लांब केस वाऱ्यावर मोकळे उडतायत. ती सुंदर तरुणी शुभ्र धवल वस्त्र लेवून आपल्या प्रियकराच्या प्रतीक्षेत त्या रविराजाकडे बघत होती. मला ते चित्र फार आवडलं. वाटलं मीच त्या शांत समुद्राच्या किनाऱ्यावर माझ्या कुटुंबाच्या प्रतीक्षेत उभी आहे. या मोठ्या आरशाच्या जवळ एक काचेचं कपाट होतं आणि त्या काचेच्या कपाटात काळ्या रंगांचे 64 योगिनींचे छोटे छोटे पुतळे मांडून ठेवले होते. मी पारुलला म्हणाले, पारुल, त्या कंकाल बाबांनी माझ्या खोलीचं दार लाथ मारून तोडलं ना, म्हणून त्यांना शिक्षा म्हणून त्यांची खोली मला देऊन त्यांना कुठल्या तळघरात राहायला त्या निंबाळकर मंडळींनी पाठवलंय देव जाणे. बघ की सगळे त्यांचेच देव इथे भरलेत. त्या योगिनींच्या समोर 2 शंख आणि 2 लहान समया ठेवलेल्या होत्या. त्याच कपाटाच्या खालच्या खाणात पारुलनी माझे कपडे आणि ती पूजेची काळी साडी नीट मांडून ठेवली. मला म्हणाली, सोने, या खोलीला जांभळा रंग देण्यापेक्षा गुलाबी दिला असता तर ही खोली किती छान दिसली असती नाही. लगेच आजीसारखं मी म्हणालेच तिला की पारुल, तुला रंगाबद्दल काही माहिती आहे का. तिने नाही म्हणून डोकं हलवल्यावर मी म्हणले, पारुल, गुलाबी रंगाला प्रेमाचा रंग म्हणतात, पण तो गुलाबी प्रेमाचा रंग किंवा लाल रंग घराला कधी देऊ नये. अशा रंगामुळे घरात नेहमी अशांती, भांडणं होत राहतात. जर घराला फिक्कट पिवळा रंग किंवा हलका आकाशी रंग दिला तर त्या घरात शांती आणि धन राहतं. तर घराचा सफेद रंग उदासी आणि आजारपणा देतो. काळा रंग देणं हे तर अशुभच असतं, तर शेवाळी रंगाचं घर नेहमी घर थंड ठेवतं. अशा घरात सुखशांतीसुद्धा असते. म्हणून पारुल, आपल्या वास्तूला ना कधीही विचार करून रंग द्यावा. आपल्या हनवटीला हात लावून माझं हे रंगाचं कीर्तन ऐकत असलेली पारुल म्हणाली, सोने, तुला कोणी सांगितलं ग हे सगळं. तशी मी तिच्या गळ्यात हात घातला आणि म्हणाले, मला का नाही एका कोंबडीच्या पिल्लानं हे सगळं सांगितलं. आम्ही दोघीजणी खो खो हसलो. आम्ही हसत असताना पारुलचं लक्ष एकदम त्या उजव्या भिंतीच्या योगिनीच्या पुतळ्याच्या जरा पुढे असलेल्या त्या भिंतीकडे गेलं. त्या भिंतीला चौकोन कापून दार केलेलं होतं. तो चौकोन त्या भिंतीत इतका बेमालूम नीट बसवला होता की फक्त वरच्या कडीमुळे त्या दाराचं रहस्य उघडं झालेलं होतं. पारुलनी मला ती कडी दाखवली आणि आम्ही लगेच ती कडी ओढून तो चौकोन खाली ओढून बघितलं तर आत एक चौकोनी खोली होती. पण आतली ती खोली फार लहान होती. आत खूप काळोख साचला होता. त्या खोलीत जायला 2 पायऱ्या होत्या. मी आणि पारुल त्या पायऱ्यांवरनं लगेच त्या खोलीत शिरलो, पण आत काही दिसत नव्हतं. तसं मी पारुलला म्हटली, जा बाई पारुल, समई पेटून आण. पारुलनी समई पेटून आणली आणि आमच्या दोघींची भीतीनं गाळण उडालेली होती. ती संपूर्ण खोली रक्तासारख्या लाल रंगानं रंगवलेली होती. त्या खोलीच्या मध्ये ते लाल फडक्यात गच्च दोरीनं बांधून 64 योगिनींची एकत्रित कालशक्ती थरथरत उभी होती. आता देवळातली ती शक्ती फार उंच होती, साखळदंडानं बांधलेली होती, तर ही शक्ती साधारण उंचीची आणि दोरीनी बांधलेली होती. ही सुद्धा थरथरत होती. अत्यंत घाबरून पारुल म्हणाली, सोने, पळ, हे जिवंत आहे अगं. पण मी न घाबरता म्हणाले, पारुल, घाबरू नको. अगं, हे थरथरणं म्हणजे ती एक यांत्रिक करामत आहे.
त्या देवळातल्या योगिनींचे डोळेसुद्धा या यांत्रिक करामतीमुळे इथे तिथे हालत असतात. मी असं म्हणतच होते की तेव्हाच एकदा मामा दोघींना जड श्वास सोडल्याचा आवाज ऐकू आला. तशा आम्ही दोघी जीव घेऊन त्या खोलीतनं पळालो आणि पारुलनं घाईघाईत तो चौकोन बंद करून टाकला. माझ्या खोलीला लागून आत आणखीन एक मोठी खोली होती. तिथे एक मोरी, शौचालय आणि मोरीसमोर मोठा आरसा टांगवलेला होता. आम्ही बाहेर आलो आणि घाबरलेली पारुल मला म्हणाली, सोनी मला मळमळतीये, मी मोरीत ओकू का? मी म्हणाले, बावळट, यात विचारण्यासारखं काय आहे, जा पळ लवकर. आणि खरोखर पारुल घाबरून बाका बाका ओकली होती. मी मात्र एवढी घाबरले नव्हते, कारण आता त्या योगिनीची आणि त्या कालशक्तीची मला ओळख झाली होती ना. पारुल जरा वेळानं आपलं लाल झालेलं तोंड घेऊन आली. तसं मी तिला खुर्चीत बसवून पाणी दिलं, मिठाईची बशी तिच्या पोड्यात ठेवली आणि म्हणाले, पारुल थोडं खा, तुला बरं वाटेल. पारुल एकदम मला म्हणाली, सोने इथे माझ्या जवळ बस. आता मी तुला काही सांगणार आहे, पण ते ऐकून तू धक्का बसून घेऊ नकोस. काल रात्री मी मावशीजवळ तुझ्या पूजाचं बोलले, तेव्हा त्यांनी मला हे सगळं करायला सांगितलंय. मी शांतपणे म्हणले, तू बोल पारुल, मी ऐकतेय. पारुल म्हणाल्या, अगं मावशी म्हणत होत्या, ही निंबाळकर मंडळी काही ठीक नाहीत. पूर्वी हे असे नव्हते. हे कोण साधू आले आणि नंतर इथली नीट बसलेली घडी विस्कटून टाकली त्यांनी. सोने, तुझे बाबा इथे आले ना की तू इथनं निघून जा, पुन्हा कधी इथे येऊ नकोस, असं मावशीने तुला बजावून सांगितलंय. मावशी पुढे म्हणाल्या की ते प्रतापराव आहेत ना, ते चांगले नाहीत. त्यांची हल्ली 10 लग्न झाली होती. ती लग्न तुमच्या त्या मोरू भटानी लावली आणि नंतर त्या सगळ्या तरुणी दुसऱ्या दिवशी नाहीशा झाल्या ग. मला हे सगळं ऐकून इतका धक्का बसला. यांची अगोदर 10 लग्न झाली होती. याचाच अर्थ या निंबाळकर मंडळींनी आणि त्या मोरू भटांनी आमची प्रचंड फसवणूक केलेली होती. मी पारुलच्या तोंडातून एक भयंकर सत्य ऐकत होते. मी पारुलला आश्चर्यानं म्हणाले, पारुल, अगं तू म्हणतेस त्या तरुणी लग्नानंतर दुसऱ्या दिवशी नाहीशा झाल्या, पण याचा अर्थ काय? तशी ती बिचारी गप्प राहिली. अचानक माझ्या जवळ आली, मला घट्ट जवळ घेत म्हणाली, सोने तू घाबरू नकोस, मी नेहमी तुझ्याजवळ राहीन, तुला सांभाळीन. सोने, काही माणसं कायम आठवणीच्या शिल्पात राहतात ना, तशी तू माझ्या आठवणीत राहशील. तशी मी सुद्धा पारुलला म्हणाले की पारुल, आता बाबा इथे आले की मी इथे क्षणभर सुद्धा थांबणार नाही. बाबांनी मला इथे येण्यापूर्वी सांगितलं होतं की सोने, तुला निंबाळकरांकडे काही त्रास झाला तर मला स्पष्टपणे सांग, मी त्याच क्षणी तुला तिथनं परत घेऊन येईन आणि नंतर मी तुला तिथे परत कधी पाठवणार नाही. आणि पारुल, माझे बाबा म्हणतात ना तसं ते वागतातही. पण पारुल, तू मला वचन दे, मी माझ्या घरी गेले की बाबा तुझे पैसे त्या निंबाळकरांना देतील आणि नंतर तू आमच्या घरी कायमची राहायला यायचं. येशील ना ग? माझ्या घरची मंडळी खूप चांगली आहेत अगं. आणि पारुलनी भरल्या डोळ्यांनी मला वचन दिलं की सोने, मी नक्की तुझ्या घरी राहायला येईन. पण देवा, मला त्यावेळी माहीत सुद्धा नव्हतं की मी त्या चांगल्या पारुलला आत्ता शेवटचं बघतीये. देवी लक्ष्मी, आता सुद्धा तुला मी म्हणते की तुम्ही सगळे देव दुष्ट आहात. फक्त नैवेद्याचे लाडू पेढे खाण्यापुरते तुम्ही देवघरात बसून असता आणि कधी कोणावर संकट आलं की खाली मान घालून बसता, कारण तुम्हाला भरल्या पोटानं उठून काही त्रास घ्यायचा नसतो ना. मी नंतर पारुलला म्हणाले की पारुल, ही माणसं कशी आहेत बघ. काल रात्री तिथे त्या प्रतापरावांनी एवढा गोंधळ घातला, तू त्याबद्दल काही सासूबाईंना बोलली होतीस का? पारुल खाली मान घालून म्हणाली, नाही ग सोने, आता मालकाबद्दल मी त्यांच्याशी कसं बोलणार ना, पण त्या साधूंनी सांगितलंच असणार. मग तुला इथे आणायला तुझ्या सासूनी मला सांगितलं. मी पलंगावर बसले आणि म्हणाले, पारुल, अगं कालच्या त्या झालेल्या घाणेरड्या प्रकाराबद्दल इथे येऊन माझी काही चौकशी करायची अशी सुद्धा त्या माणसांकडे साधी माणुसकी नाही आहे. म्हणजे इथे कुणीही कसंही माझ्याशी वागावं, मला विचारणारं कोणीच नाही, असंच ना? अगं ते माझ्या खोलीचं दार मोडलं ना, म्हणून मला इथे ठेवलंय. मी असं म्हणत असताना दारावर टकटक झाली.
पारुलनं पुढं होऊन दार उघडलं तर माझ्या खोलीत सासूबाई, धनाजीराव, प्रतापराव आणि भानुमती एकदम भस्स दिशी आत शिरले. फक्त छोटा वसंत आणि कंकाल बाबा त्या मंडळीत नव्हते. आत आल्या आल्या प्रतापरावानं पारुलच्या थोबाडीत दिली आणि ते तिला मारतच सुटले. मी एकदम पुढे झाले आणि म्हणाले की अहो तिला कशाला मारताय, तर माझ्या तोंडावर एक चपराक पडली. धनाजीराव पुढे येत पारुलचे केस धरत म्हणाले, तुमचं सगळं बोलणं आम्ही ऐकलंय, तुला आमची खूप माहिती आहे, जा आता खाली जा. आणि पारुल रडत डोळे पुसत धावत तिथनं निघून गेली. नंतर ती मंडळी माझ्याकडे वळली तसं मी गाल चोळत एकदम धनाजीरावांकडे बघत म्हणाले, अहो तुम्ही मला आत्ताच्या आत्ता माझ्या घरी पोचवा. मला काही इथे तुमचा असा मार खात इथे राहायचं नाही आहे. तेव्हा धनाजीराव मला मारायला धावलेल्या प्रतापरावांना थांब म्हणाले, पुढे आले आणि मला म्हणाले, हे बघ मुली, तुला इथं राहायचं नाही आहे ना, मग ठीक आहे, मी आजच तुझ्या घरी जायची व्यवस्था करतो. फक्त अडचण एक आहे, तुझ्या 2 पूजा झाल्या आहेत, आणखीन 4 व्हायच्या आहेत. अशा पूजा अर्धवट सोडून जर तू निघून गेली तर त्या क्षणी तुझे आई बाबा, आजी, तुझी भावंड मरून जातील. तुमचं सगळं घर योगिनी देवता जाळून टाकतील. कारण अर्धवट पूजेचा परिणाम भयंकर असतो. पूजा अर्धवट ठेवल्यानं काय होतं हे तू ब्राह्मण कन्या असल्यामुळे तुला चांगलं माहिती असणार नाही का. आणि मी एकदम व्याकुळून म्हणाले, नाही नाही, मी तुमच्या सगळ्या पूजा करून इथून जाईन, पण मी इथे राहणार नाही. तुमचा तो मंगळसूत्र बांधायचा विधी मला नको आहे. धनाजीराव म्हणाले, ठीक आहे, जशी तुझी मर्जी. प्रताप तुला घटस्फोट देईल, नंतर तू इथून निघून जा. सासूबाई पुढे येत म्हणाल्या, अगं तुझ्यासारखी नोकरांशी वाचा वाचा बोलणारी सून आम्हाला नकोच आहे. आमच्या पूजा आटोपल्या ना की तू इथून निघून जा एकदाची. आणि हे बघ, ते दार मोडलंय म्हणून कोणी तुला इथे ठेवलेलं नाही आहे, समजलं. शेवटच्या 2 पूजा असताना तुला इथेच ठेवायचं ठरलं होतं, कळलं ना. मला वाटलं आत्ता ह्या क्षणी इथून जावं, पण नंतर मला आठवलं आजी म्हणायची की कधी अर्ध्या देवपूजेवरनं किंवा अर्ध्या जेवणावरनं उठू नये, तशानं अशुभ घडतं. कार्य कुठलंही असं नका, ते पूर्ण करून उठावं. अर्धवट कार्याचे परिणाम चांगले नसतात. मी काही बोलले नाही आणि ती मंडळी निघून गेली. पण जाताना प्रतापराव मागे वळून माझ्याकडे बघून पच्च करून थुंकले होते. मी सुद्धा रागानं तसंच थुंकले, त्यांच्याकडे बघत राहिले. तसं ते दार आपटून निघून गेले. ती सगळी मंडळी निघून गेली. मला प्रचंड आनंद झाला. आता कधी एकदा पारुल इथे येते आणि तिला मी माझ्या घरी जाणार आहे ही आनंदाची बातमी सांगते, असं मला झालं होतं. त्या आनंदाच्या भरात मी मोठ्या खोलीला कडी लावून गोल गोल फिरत जोरात म्हणाले, दीप सूर्याग्निरूपस्थं तेजसा तेज उत्तमं गृहाण मत्कृता पूजा सर्व कामप्रदो भव. नंतर हात जोडून गोल गोल फिरतच म्हणाले की हे दीपदेवा, तू सूर्यरूपी आणि अग्निरूपी सुद्धा आहेस. सर्व तेजात तू श्रेष्ठ आहेस. इतस्ततः तू माझ्या सगळ्या पूजांचा स्वीकार करून माझ्या घरी जायची मनोकामना पूर्ण कर. नंतर मी गोल गोल हात पसरवून फिरत राहिले. माझं डोकं गरगरायला लागल्यावर मी पलंगावर बसले आणि जोरात म्हणाले, आई, बाबा, आज्जे, येशा, मंजा, मी घरी येणार आहे. आणि पांढऱ्या, तू माझी फाटकाजवळ वाट बघत उभा राहा. आणि बाबा, मी घरी आल्यावर मी कधीही तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही. नंतर मी उठले आणि तिथल्या त्या 4 योगिनींच्या कानात मी घरी जाणार म्हणून सांगितलं. आणि हे सगळं केल्यावर दमून मी पलंगावर बसून पारुलची वाट बघायला लागले. खरोखर त्या दिवशी मी एका मानसिक त्रासाच्या दडपणातनं मोकळी झाले होते. मी नंतर हात जोडून म्हणाले, लक्ष्मे, तू खरंच खूप चांगली आहेस, तू माझी इथून सुटका केलीस ग. आणि अचानक मला शांतीच्या खो खो हसण्याचा आवाज आला. मी विलक्षण दचकले. एकदा मला वाटलं लक्ष्मी मला हसतीये, पण शांतीचं हसणं मी ओळखलं होतं. आणि अचानक मी भयंकर अस्वस्थ झालेली होते. मला एकदम पारुलची आठवण झाली. त्या प्रतापराव नावाच्या राक्षसानं तिला किती मारलं होतं. मी ठरवलं पारुलला आता माझ्याबरोबर घरी घेऊन जायचं, तिला इथे ठेवायचंच नाही.
मी त्याच विचारात असताना माझ्या दारावर टकटक झाली. तसं मी अत्यानंदानं पारुल पारुल ओरडत दार उघडलं तर दारात चहाचं तबक घेऊन विमल उभी होती. मी तिच्याकडे आश्चर्यानं बघितलं आणि म्हणाले, अरे हे काय विमल, पारुल कुठे गेली? विमल खाली मान घालून आत आली आणि म्हणाली, पारुलची आई आजारी आहे म्हणून ती निघून गेली. 8-10 दिवसांनंतर ती परत येणार आहे. माझ्या लक्षात आलं की या घाणेरड्या निंबाळकर मंडळींनी तिला इथे पाठवलेलं नाहीये. मला ही शिष्ट विमल मुळीच आवडत नव्हती. एक मातीचा पुतळा असावा ना तशी ती वागायची. तिच्या निर्विकार चेहऱ्यावर कधी कसले भाव नसायचे. जगावर आपण एक ओझं आहे या भावनेनं ती वागायची. मी नंतर गप्प खुर्चीत जाऊन बसले आणि चहाच्या तपकात पाहिलं तर एका कटोरीत गरम गरम गुलाबजामुन होते, दुसऱ्या बशीत शिरा होता, तिसऱ्या बशीत कसली सफेद गोलगोल मिठाई होती आणि वाफाळलेला चहा. मी फक्त चहा घेतला आणि विमलला म्हणाले, विमले, मला सकाळी असं काही गोड खायला आणत जाऊ नको, मला फक्त चहा पुरे. ती काही न बोलता निघून गेली. नंतर मी एक गुलाबजाम उचलला. एक तुकडा हा बाबांचा, हा आईचा, हा आजीचा, हा मंजीचा, हा येश्याचा, हा दादूबाबांचा, हा माईचा आणि हा केदार काका काकूंचा, असं म्हणून अख्खा गुलाबजाम खाऊन टाकला आणि एक खोटी खोटी ढेकर देत मोठ्यांदा हसत म्हणाले, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि मी उगाच मोठ्यांदा हसायला लागले. पण हसता हसता कधी माझ्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले मला कळलंच नाही हो. मला आता इथे पारुल नसल्यामुळे असं एकटं राहायचा भयंकर कंटाळा आला होता. दिवाळीला अजून थोडा अवकाश होता. मी नंतर अशीच माझ्या खोलीत फिरत राहिले. मध्येच मी त्या चौकोनाला कान लावून आत काही हालचाल होतीये का म्हणून कानोसा घेतला, पण नाही, आज सगळं शांत होतं. कदाचित ती एकत्रित काली शक्ती आतमध्ये वारा नसल्यानं गुदमरून मरून पडलेली असावी. नंतर पलंगावर पडून मी माझ्या माणसांचा विचार करत राहिले. मला त्यावेळी माझं ते बकोळीचं रान आठवलं, ती राक्षसीण आठवली. पण मला आता त्या राक्षसिणीच्या आठवणीनं विशेष भीती नाही वाटली, कारण ती आता माझ्या माहेरची झाली होती ना. नंतर मला तो यल्लम्मा देवीचा नवसाचा प्रवास, तो मारुती ओढा आठवला. माझं, मंजीचं आणि यशाचं आमच्या घराजवळच्या छोट्या ओढ्यात पर्यांच्या राज्यात कागदी होड्या सोडणं आठवलं. यमीची आठवण आली, शांती आठवली, गौरी, दुर्गी, जाई, जुई आठवल्या आणि या सगळ्या आठवणींच्या भोवऱ्यात गोल गोल फिरत असताना मला कधी झोप लागून गेली ते मला कळलंच नाही. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.